नमस्कार मित्रांनो, मी विक्रांत मनोरे, दी कॉम्प्युटर पॉईंट जळगाव. सी प्रोग्रामिंगच्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये आपलं स्वागत आहे. 11वा लेसन आपण सी प्रोग्रामिंगमध्ये पाहत आहोत. त्या लेसनमध्ये आपण काय शिकणार आहोत? डिसिजन कशा पद्धतीने घेतलं जातं सी प्रोग्रामिंगच्या अंतर्गत इफद्वारे, इफ एल्सद्वारे आणि इफ एल्स इफ लॅडर म्हणतात त्याला. तर त्याचं काही थेरी आणि आपण एक्झाम्पल बघूया. तर चला मित्रांनो, आपण बघूया सी प्रोग्रामिंगमध्ये इफ आणि एल्स चा कसा वापर होतो. ओके. तर इफ म्हणजे काय? तर डिसिजन मेकिंग आहे. जर तर म्हणतो ना आपण, जर असं असेल तर तसं. तर इथे पण डिसिजन आहे सी प्रोग्रामिंगमध्ये. तर त्याच्यामध्ये इफ एक आहे, नंतर इफ एल्स आहे आणि इफ एल्स इफ लॅडर. तर त्याच्यातली इफ स्टेटमेंट काय सांगते बघा आपल्याला. द सिंगल इफ स्टेटमेंट जी आहे ना सी लँग्वेजमध्ये, ती इज यूज टू एक्झिक्यूट द कोड इफ कंडिशन इज ट्रू. म्हणजे इफ बरोबर कंडिशन असेल आणि ती कंडिशन जर ट्रू असेल तर त्यावेळेला आपण इफ वापरतो. म्हणजे फॉल्स पण असेल तरी इफ वापरतो. पण त्यांनी सांगितलं आहे की पुढच्या स्टेटमेंट एक्झिक्यूट होतील जर कंडिशन ट्रू असेल, आणि नसेल तरला काही म्हणजे पर्याय नाही. ते फक्त ट्रू बद्दल आहे, फक्त इफ, प्लेन इफ, एल्स नाही. जर कंडिशन ट्रू असेल तर खालील प्रोग्राम एक्झिक्यूट होईल, जो काही त्या महिरपी कंसात दिला असेल. सिंटेक्स बघा. द सिंटेक्स ऑफ इफ स्टेटमेंट इज गिवन बिलो. इफ लिहिलेला आहे आणि हे एक्सप्रेशन आहे. कंडिशन असते इथे महिरपी कंसाला, आणि हे हा ब्लॉक ऑफ द कोड जो काही हा ब्लॉक आहे हा पूर्ण एक्झिक्यूट होईल. बस कंडिशन जर ट्रू असेल तर, फॉल्स असेल तर होणार नाही. एक्झाम्पल बघा. लेट अस सी द सिंपल एक्झाम्पल ऑफ दिस. नेहमीप्रमाणे आपण हॅच करून इन्क्लूड स्टँडर्ड इनपुट आउटपुट आणि इन्क्लूड कन्सोल इनपुट आउटपुट ह्या हिडर फाईल आपण नेहमी इन्क्लूड करत असतो, जेणेकरून कंपायलरला समजतं, हे प्रोग्रामचा अर्थ समजेल. आणि ह्या हिडन फाईल आहे, बॅकग्राऊंडला हे काम करतात. मेन मध्ये आपण प्रोग्राम लिहित असतो. आपल्याला सी प्रोग्रामिंगचे वैशिष्ट्य अगोदरच्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये सांगितलेलं आहेत. ते म्हणजे पूर्ण प्रोग्राम हा सेकंड लेटर्समध्ये लोअर केसमध्ये लिहायचा, महिरपी कंसातमध्ये लिहायचा आहे. प्रोग्राम चालू होताना मेन या फंक्शनचा वापर करायचा आहे आणि प्रत्येक सूचना झाल्यानंतर या ठिकाणी आपण टर्मिनेट करत असतो. तर मी एक व्हेरिएबल डिक्लेअर केला, इंटिजर टाईप ऑफ व्हेरिएबल डिक्लेअर केला, नंबर नावाचा, आणि त्याच्यामध्ये 0 व्हॅल्यू ही असाइन केलं. CLR SCR म्हणजे स्क्रीनला क्लिअर केलं, स्क्रीन क्लिअर होऊन जाईल. नंतर एक आउटपुट सूचना आली आपल्याला, तर आपल्याला स्क्रीनवर विचारेल प्लीज एंटर द नंबर. म्हणजे ही आउटपुट सूचना आणि इनपुट आहे. सी प्रोग्रामिंगमध्ये प्रिंटफ ही आउटपुट आहे आणि स्कॅनफ ही इनपुट आहे. आणि C++ मध्ये सीन आणि सी आउट. तर स्कॅन एफ %d. डी का? तर इथे इंटिजर टाईप ऑफ व्हेरिएबल आहे म्हणून %d. फ्लोट टाईप ऑफ व्हेरिएबल असला तर एफ लिहिलं असतं, कॅरेक्टर टाईप ऑफ व्हेरिएबल असलं तर सी लिहिलं असतं. कॉमा करून अँड सिंटॅक्सच आहे स्कॅन या स्टेटमेंटचा. अगोदरच्या प्रिंटअप आणि स्कॅन एफ या व्हिडिओ लेसनमध्ये मी हे सगळं वर्णन केलेलं आहे. तर अँड हा सिंटेक्स आहे, नंबर टर्मिनेशन आहे. आणि बघा आपण ज्याचं हे वाट बघत होतो ती सूचना आपल्याला इथे कशी देता येईल बघा. इफ कंसामध्ये कंडिशन टाकलेली बघा. नंबर हे मॉड्युलस ऑपरेटर आहे, म्हणजे नंबरला 2 ने डिव्हिजन केलं जाईल आणि ते डिव्हिजन पूर्ण होत असेल ॲज इक्वल टू इट इज इक्वल टू 0. म्हणजे जो काही नंबर आपण वरतून प्रिंट करू ना, म्हणजे जो नंबर एंटर करू ना, त्या नंबरला 2 ने मॉड्युलस ऑपरेटर म्हणतात याला, 2 ने डिवाइड होईल आणि रिमाइंडर बघितला जातो. आणि तो रिमाइंडर इज दॅट इक्वल टू 0. हे इक्वल टू नाही आहे, प्रश्नार्थक आहे, डबल इक्वल साईन आहे. इज दॅट इक्वल टू 0 ही कंडिशन आहे पूर्ण. जर असेल, जर कंडिशन ट्रू झाली की त्याचा रिमाइंडर 0 असेल, म्हणजे बाकी जर त्याचं 0 असेल तर मग तो सरळ सांगेल की हा नंबर इवन नंबर आहे आणि नंबर या ठिकाणी प्रिंट होईल.
आणि आपल्याला गेट सी एचच्या द्वारे स्क्रीनवर सुद्धा दिसेल. आपल्याला कल्पना आहे की ज्या नंबरला 2ने पूर्ण भाग जातो असा त्याचा अर्थ होतो तो नंबर इव्हन असतो. इव्हन म्हणजे समसंख्या 2, 4, 6, 8, 10 अशा समसंख्या. बघूया आपण आउटपुट काय आहे. मी नंबर देईल, आउटपुट बघा. त्याने विचारलं आपल्याला एंटर द नंबर, आपण काय दिला 6. 6ला 2ने पूर्ण भाग जातो, बेत्रिक 6 म्हणजे उरले किती 0. 0 इज इक्वल टू 0. यस, 6 इज इव्हन नंबर. तुम्ही जर इथे 7 दिला ना तर इथे काहीच प्रिंट होणार नाही, येणारच नाही ट्रू, इथे येणारच नाही. तुम्ही इथे जर 7 प्रिंट केला मित्र हो, तुम्ही तुमच्या प्रॅक्टिकलमध्ये करून बघा, किंवा 8 नंबर जर आपण या ठिकाणी टाकला तर इथे प्रिंट आउट, इथे आउटपुट काहीच येणार नाही, इथे काहीच येणार. एंटर द नंबर इथे 7 येईल आणि इथे काहीच येणार नाही. कारण इथे आपण जर असं असेल एवढंच दिलेलं आहे, किंवा असं असेल तर नाही दिलेलं आहे. तर तरचा एक्झाम्पल आहे आपल्याकडे. इफ एल्स, जर आणि नाही तर. एल्स म्हणजे नाही तर, जर नाही तर. त्याची डेफिनेशन, the if else statement in a C language is used to execute the code if condition is true or false. मगाशी आपण फक्त कंडिशन इज ट्रू म्हणजे इफच्या पुढे जर आपण कंडिशन लिहिली, जर ती ट्रू झाली तरच आपल्याला प्रोग्राम किंवा तो मैरपी कंस बनला जो कोड आहे तो एक्झिक्यूट व्हायचा. इथे तसं नाही आहे. ट्रू पण असेल तरी एक्झिक्यूट होईल आणि नसेल तर इथे जाईल, नसेल तर एल्सला जाईल. बघा ना एक्झाम्पल. पहिले सिंटॅक्स बघा. सिंटॅक्स आहे इफ इक्वेशन एक्सप्रेशन कंडिशन आलेली आहे. जर ट्रू असेल तर हे कोड सगळे एक्झिक्यूट होतील याच्यातले. इफ कंडिशन इज ट्रू. आणि नसेल ना तर पूर्वीच्या प्रोग्राममध्ये काहीच नव्हतं, डायरेक्ट प्रोग्राम बंद व्हायचा. इथे नसेल ना तर नसेल साठी सुद्धा कोड टू बी एक्झिक्युटेड इफ कंडिशन इज फॉल्स. म्हणजे कंडिशन फॉल्स जरी झाली तरी काही कोड एक्झिक्यूट होतील. मैरपी कंस दिलेला आहे. जर नाही तर प्रोग्राम बघा. लेट अस सी द एक्झाम्पल. इथे नंबर हा 0 पुन्हा एक वेळा असाइन केला गेलेला आहे. एंटर द नंबर मगाशी प्रोग्राम मध्ये बघितलं. स्कॅन एफ इनपुट सूचना आहे. नंबर आपण त्याला दिला. नंबर दिल्यानंतर पुन्हा त्याला 2ने तो डिवाइड करतो आहे आणि डिवाइड केल्यानंतर बाकी मॉड्युलस ऑपरेटर आहे. 0 आली का? हो आली. तर संख्येला जर पूर्ण 2ने जर पूर्ण भाग जात असेल तर आपण शिकलेलो आहे गणितामध्ये की संख्येला जर पूर्ण 2ने भाग जात असेल तर ती संख्या ही समसंख्या असते, ज्याला इंग्रजीमध्ये इव्हन म्हणतात. नाहीतर ती संख्या ही विषम. नाही तर लक्ष द्या बरं का, हे एल्स आहे या प्रोग्राममध्ये. अगोदरच्या प्रोग्राममध्ये एल्स नव्हतं. इथपर्यंत चालू होतो आपण आणि डायरेक्ट गेट सी एच येतं. तिथे एल्स एवढा हा वाढीव प्रोग्राम आहे. म्हणजे इथे जर आपण कुठली संख्या जर दिली ना 4 तर तो म्हणेल इव्हन नंबर आहे. आणि मगाशी आपण बघितलं 5 तर 5ला काही उत्तर देत नाही. इथे 5ला पण उत्तर देईल ऑड नंबर आहे. बघा. एंटर द नंबर 2. 2 इज इव्हन नंबर. एंटर द नंबर 3. 3 इज ऑड नंबर. तर पूर्वीच्या प्रोग्राममध्ये जर 3 टाकला असतं ना तर हे काही झालं नसतं. एंटर द नंबर 3 एवढंच येतं आणि हे काहीच लिहिलेलं येत नाही. तर या ठिकाणी इफ एल्स आपल्याला समजलेलं आहे. पुढच्या सूचनेकडे जातोय आपण. इफ एल्स इफ म्हणजे जर तर नाही तर पुन्हा जर. लॅडर आहे. इफ एल्स इफ एल्स इफ एल्स इफ एल्स इफ असं होतं. बघा इथे द इफ एल्स इफ स्टेटमेंट इज यूज टू एक्झिक्यूट वन कोड फ्रॉम मल्टिपल कंडिशन. फारच छान आहे बरं काय. मल्टिपल कंडिशन हे वाक्याला फार महत्वाचं आहे. नीट आहे का? याच्या अगोदर आपण ज्या कंडिशन बघितल्या ना त्या सिंगल कंडिशन होत्या. असं असेल तर बस एवढंच. पण असं जर नसेल तर मग, जर तसं जर असेल तर मग पुढे, मग पुढे म्हणजे मल्टिपल चॉईस आहे. म्हणजे तुम्हाला 35 पेक्षा कमी टक्के जर मिळाले तर, आणि 35 आणि 59च्या दरम्यान असेल तर आहे, आणि मग 60 पासून 70 पर्यंत असेल तर आहे. म्हणजे हे दोघं तिघं आहे इथे. म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला, म्हणजे जसं फॅन रेग्युलेटर असतं ना तर फॅन रेग्युलेटरमध्ये 1 2 3 असे 4 5 असे स्विच असतात. 1 वर असेल तर वेगळा स्पीड मिळेल, 2 वर असेल तर त्यापेक्षा वेगळा स्पीड मिळेल. मल्टिपल तिथे चॉईस असतात तर त्याला लॅडर म्हणतात. आणि याच्या अगोदर मल्टिपल चॉईस नव्हतं.
इफ एल्समध्ये फक्त ऑन ऑफ स्विच होतात बास. आणि पहिला स्विचचा इफच होता, म्हणजे फक्त ऑनच होईल तो स्विच. आणि दुसरा स्विच इफ एल्समध्ये ऑन आणि ऑफ होईल. आणि तिसऱ्यामध्ये तुम्हाला हे स्पीड पण मिळेल. म्हणजे मला सांगायचं तात्पर्य असं आहे की तुम्हाला जर अनेक कंडिशन टाकायचे असतील प्रोग्राममध्ये, सी प्रोग्रामिंगमध्ये अनेक कंडिशन टाकायला लागतात, तर त्यावेळेला तुम्हाला लॅडर वापरायला लागतं. सिंटॅक्स बघा. द सिंटॅक्स ऑफ इल्स स्टेटमेंट इज गिवन इफ कंडिशन एक आहे, जरी कंडिशन ट्रू जर असेल तर तो इथे येईल, म्हणजे ही कंडिशन ही एक्झिक्यूट होईल, म्हणजे या कोड एक्झिक्यूट होईल. आणि जर नसेल ना तर तो इथे येऊन पडताळून बघेल. मग कंडिशन 2, मग हे जर ट्रू झालं नसेल तर तो इथे येतो आणि पाहतो की हे तरी ट्रू झालं का. हे ट्रू झालं तर या महिरपी कंसामध्ये येऊन इथे एक्झिक्युशन करेल, तो इथल्या सूचना वाचेल आणि त्या स्टेटमेंट एक्झिक्यूट करेल. आणि हे पण जर फ्लॉप झालं, फॉल झालं, तर इथे येतो आणि कंडिशन 3 वाचतो. आणि 3 मध्ये लिहिलेलं जर ट्रू झालेलं असेल, म्हणजे ही पण कंडिशन जर ट्रू असेल तर प्रश्नच नाही. पण ही फ्लॉप झाली, फॉल झाली तर इथे येईल, फॉल झाली तर इथे येईल, आणि ही फॉल झाली तर शेवटी इथे येईल तो. पण ही जर ट्रू झाली तर इथे येणार आहे. आणि प्रोग्राम हे बघा, ट्रू झाल्यानंतर डायरेक्ट इथे येतच नाही, ट्रू झाल्यानंतर डायरेक्ट इथे डॉट डॉट म्हणजे प्रोग्राम संपतो. पण फॉल झाली ना तर खाली येतो, खाली येतो आणि सरते शेवटी इथे त्याला ई फेल सोडून दिलेलं आहे. मग शेवटी असं असेल तर 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 नाही, तर लास्ट सगळ्यांना हे इथे कोड कोड टू बी एक्झिक्युटेड इफ ऑल द कंडिशन आर फॉल्स. किती महत्वाचं वाक्य आहे की सगळ्या कंडिशन, ही कंडिशन, ही कंडिशन, ही कंडिशन, तिघही, समजा इथे चौथी, इथे डॉट डॉट दिले, चौथी कंडिशन, पाचवी कंडिशन, पाहिजे तेवढ्या कंडिशन, सगळ्या कंडिशन जर फॉल झालेल्या असेल ना तर शेवटी कशावर येतो माहिती आहे, पॉइंटर एल्सवर येतं. एल्सवर येऊन या मैरपी कंसात येत होतो आणि ते वाचतो आणि एक्झिक्यूट करत असतो. प्रोग्राम बघा किती छान आहे. नंबर नावाचं व्हेरिएबल आहे, 0 असाइन केले, क्लिअर. मगाशी सांगितल्याप्रमाणे नंबर आपल्याला इथे असाइन केलेला आहे. काय की इथे त्याला सांगितलं गेलं, असाइन नाही, इथे त्याला कंडिशन विचारली, इज दॅट 10, डबल साइन आहे. इफ नंबर 10 म्हणजे दिलेला नंबर 10 आहे का, मग नंबर इज इक्वल टू 10, बस. इथे येऊन जाईल गेट CH आणि डायरेक्ट आउटपुट देऊन दिलं. कंडिशन ट्रू झाली म्हणून बरं का. इफ कंडिशन इज ट्रू, जर खरोखर मी हा नंबर इथे जर 10 दिला तर इथे 10 व्हॅल्यू येईल आणि 10 इज इक्वल टू 10, येस, नंबर इज इक्वल टू 10 म्हणजे 10 इज इक्वल टू 10, कंडिशन ट्रू. इथे येणारच नाही, डेरिंगच करणार आहे. इथे येईल गेट CH वर, प्रिंट करेल नंबर, खाली येऊन जाईल. पण जर ही कंडिशन फ्लॉप झाली, मी 11 नंबर दिला, तर तो इथे येऊन पडताळून पाहतो की इज दॅट नंबर 25, मग तुमचा नंबर 25 आहे का, मी तर 11 दिलेला आहे. कंडिशन फॉल झाली म्हणजे फेल झालेली कंडिशन, ट्रू नाहीये. आणि म्हणून तो इथे पण येणार नाही मित्र हो, म्हणजे हे पण प्रिंट करणार नाही, मग तो इथे येईल पुन्हा. म्हणजे जर कंडिशन फॉल जर झाली ना, मी 11 नंबर दिलेला आहे बरं का, इथे आदलं बघितलं त्याने 11 इज नॉट इक्वल टू 10, फ्लॉप, इथे येईल. इथे कंडिशन बघितली 11 इज नॉट इक्वल टू 25, फ्लॉप. इथे येऊन बघितली, बघा एल्सिफ कसं लिहिलं गेलेलं आहे. इथे येऊन कंडिशन बघितली त्याने, मी 11 दिलेलं आहे, 11 100 पण नाही आहे ना, आणि मग इथे पण आला नाही, मग इथे नाही आला, कंडिशन ट्रू नसल्यामुळे इथे नाही आला. इथे नाही आला म्हणजे 11 आहे म्हणून सांगतोय का 11 10 इक्वल आहे का, 11 इज इक्वल टू 10 आहे का, समजतंय का नाही, नाही. मग 11 इज इक्वल टू 25 आहे का, नाही. 11 इज इक्वल टू 100 आहे का, नाही. मग सरते शेवटी त्याला कुठेतरी जायचं आहे, मग एलचा टर्मिनेट करतो. मग तो काय म्हणतो, प्रिंट नंबर इज नॉट इक्वल टू, दिलेला नंबर हा 10 पण नाही आहे, 25 पण नाही आणि 100 पण नाही आहे. समजलं आपल्याला. आणि समजा मी जर 25 नंबर दिला किंवा 10 नंबर दिला, 25 घेऊ, आपल्याला थोडंसं व्यवस्थित एक्सप्लेन करता येईल. समजा दिलेला नंबर हा 25 आहे, तर 25च्या वेळेला काय होतं, आपण नंबर 25 देतो, इथे पाहत होतो इज दॅट 25 इज इक्वल टू 10, नो, म्हणून कंडिशन फ्लॉप, फेल्स, इथे येत नाही, मग इथे येईल. इज दॅट नंबर इज 25, यस, 25 इज इक्वल टू 25, बघा ना इथे 25 आपण सांगितलं, म्हणून तो इथे येतो, या मैरपी कंसात येतो. मगाशी आला नव्हता तो, कारण कंडिशनच ट्रू होत नव्हती ना. आता 25 नंबर दिलाय म्हणून कंडिशन ट्रू झाली. मग काय करेल तो, प्रिंट ऑफ नंबर इज इक्वल टू 25,
म्हणजे ही जी प्रिंटअप आहे ना, हे डायरेक्ट तो प्रिंट करेल आणि प्रिंट केल्यानंतर इथे येणार नाही. एक वेळा कंडिशन ट्रू झाल्यानंतर डायरेक्ट गेट सेट ला येऊन प्रोग्राम टर्मिनेट करतो. मग इथून पण तो आला असता इथपर्यंत, इथून पण आला असता. कंडिशन ट्रू झाली मित्र हो, की तो ती कंडिशनच्या एक्झिक्युशन्स करतो आणि नंतर डायरेक्ट गेट CH वर येऊन प्रोग्रामचं टर्मिनेशन करत असतो. आउटपुट बघायचं. एंटर द नंबर 3. नंबर इज नॉट इक्वल टू 10, 25, 100. म्हणजे जर मी 3 नंबर जर दिला ना, तर तो इथेही येणार नाही, हे प्रिंट करणार नाही, हे पण प्रिंट करणार नाही. 3 नाही आहे ना, 10 पण नाही, 25 पण नाही. तो डायरेक्ट हेल्सवर आला आणि काय सांगितलं, नंबर इज नॉट इक्वल टू. म्हणजे दिलेला 3 नंबर जो आहे हा 10ही नाही आहे, 25 पण नाही, 100 पण नाही आहे. पण मी नंतर वेगळा नंबर दिला, काय दिला, 10. मी मगाशी आपल्याला सांगितलं 10, 25 सांगितलं होता मी. ठीक आहे, 10 नंबर दिल्यानंतर तो इथे येतो, नंबर इज इक्वल टू 10 आणि तो म्हणतोय नंबर इज इक्वल टू 10. बस इथून तो टर्मिनेट होईल, इथे जाणार नाही, इथे जाणार नाही, इथे जाणार नाही, डायरेक्ट गेट CH आणि प्रिंट काय करतो, नंबर इज इक्वल टू 10. बघा कुठे लिहिलेलं आहे, नंबर इज इक्वल टू 10. तर अशा पद्धतीने हा इफ लॅडर प्रोग्राम आहे. तर माझ्या मते आपल्याला समजलं असेल, पॉलिटेक्निक कॉलेजच्या विद्यार्थ्यांना, BCS विद्यार्थ्यांना ज्यांना C प्रोग्रामिंग सिलेबसमध्ये आहे त्यांना थेरॉटिकल पण प्रश्न विचारले जातात, प्रॅक्टिकल होऊन जातं आपलं, पण थेरी आपल्याला लिहिता येत नाही. तर थेरी एक्सप्लेन करायची असते. सुरुवातीला सिंटॅक्स लिहायचा, इफ कंडिशनचा अर्थ काय ते सांगायचं, मग सिंटॅक्स लिहायचं. एक्झाम्पल नाही दिलं तरी चालू शकतं. प्रॅक्टिकलसाठी तुम्हाला मात्र एक्झाम्पल द्यावं लागेल. म्हणजे जर त्यांनी सांगितलेलं असेल की मला इफ एल्स ही कंडिशन विथ एक्झाम्पल एक्सप्लेन करा, तर पहिले इफ कंडिशनची डेफिनेशन लिहायची, नंतर सिंटॅक्स लिहायचा, सिंटॅक्स एक्सप्लेन करायचा पुन्हा पूर्ण, आणि मग प्रोग्राम फक्त लिहायचा, प्रोग्राम एक्सप्लेन करण्याची गरज नाही आहे. तर मला असं वाटतं आपल्याला समजलं असेल. तरी देखील कृपया 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 आपल्याला जर समजलं नसेल तर आपण माझ्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकतात. मी विक्रांत मनोरे, दी कॉम्प्युटर पॉईंट, जळगाव, 9890068468. 9890068468. माझा नंबर पहिल्या स्लाइडमध्ये सुद्धा दिलेला आहे. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच, नाईस टू मीट यू, गुड डे.